शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील पुढील 48 तासाचा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD हा बऱ्यापैकी पुढे सरकलेला आहे आणि त्यामुळे जी ट्रफ उत्तर भारतामधून तयार झालेली होती ती थोडी आता पूर्व भारताकडे झुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या दिशेने हे पावसाळी वातावरण सरकू शकतं. त्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागात, धुळे जळगावच्या भागात पावसाळी ॲक्टिव्हिटीज तयार झाल्यात. एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे अगदी केरळ, कर्नाटक आणि अगदी तळकोकणापर्यंत मान्सून अतिशय जलद गतीने पुढे सरकलेला आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्व शाखा देखील आता सक्रिय झाली आहे आणि पूर्व शाखेचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे बदललं आहे आणि त्याची देखील अतिशय उत्तम अशा प्रकारची प्रगती सुरू झाली आहे. मान्सूनची अतिशय चांगल्या पद्धतीची मुवमेंट गेल्या 2-3 दिवसामध्ये झालेली आहे. जसा हे मान्सून 4 तारखेला केरळमध्ये आला, त्यानंतर त्यांनी तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकचा बराच भाग गोव्यापर्यंत कव्हर केला आणि 5 तारखेला त्यांची पुढची प्रगती झाली. संपूर्ण जवळपास तामिळनाडू, रायलसीमाचा काही भाग आणि कर्नाटकचाही बराच भाग कव्हर करत तो गोवा ओलांडून सिंधुदुर्गमध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या तळकोकणात पोहोचलेला आहे. शिवाय हे होत असताना काल आणि बंगालच्या उपसागरात कुठलीही प्रगती केलेली नव्हती, परंतु आज बऱ्यापैकी प्रगती पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील होऊ लागली आहे. मान्सूनचे डिक्लेरेशन झाल्यानंतर आपल्याला जवळपास इकडे पुढील वातावरण कसं बदललं आहे ते बघायचं आहे. आपण या ठिकाणी बघतो कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. हे काही प्रातिनिधिक व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि जोरदार पाऊस आपण बघू शकता की अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस, ज्याला आपण मुसळधार पाऊस म्हणू शकतो, अशा पद्धतीचं पावसाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी तयार झालं. वादळी वाऱ्यांमुळे आपण वादळी वाऱ्यांमुळे कशा पद्धतीने भयावह अशा प्रकारचे केळींचं नुकसान झालेलं आपण बघतो. आपण बघू ना कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण CFS मॉडेलचा अंदाज बघितला तर ज्या पद्धतीचं वातावरण अरबी समुद्रात तयार झालेलं आहे, त्यामुळे उद्या देखील मान्सूनची प्रगती होण्याकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे उद्या पुण्यापर्यंत आणि जवळपास इकडे रायगडपर्यंत मान्सून प्रगती करू शकतो अशी परिस्थिती आहे. पूर्व भारतात देखील तीच परिस्थिती आहे आणि मुख्यत्वे करून पूर्व भारताकडून याची प्रगती अधिक गतीने होणं अपेक्षित आहे. आपण GFS मॉडेलनुसार सुद्धा बघतोय की कशा पद्धतीने वातावरण बदलतं आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण 8 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. आपण उद्या 6 तारखेला ECMWF मॉडेलनुसार जर बघितलं तर या जिल्ह्यांमध्ये, यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये उद्या पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर थोडं जळगावच्या उत्तरेला किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर किंवा नागपूरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. परंतु आपल्याला सर्वाधिक पावसाचा प्रभाव कोकणाच्या या काही भागामध्ये दिसतोय, अगदी कोल्हापूरपर्यंत. त्यामुळे उद्याचा दिवस देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 8 तारखेला पावसाचा प्रभाव वाढतोय महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून, परंतु बदल असा आहे की पुण्यापर्यंत मान्सून येणार आहे आणि या सर्व भागामध्ये मान्सूनची शाखा अधिकृतपणे पुढे सरकेल असं दिसतंय. त्यामुळे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर,
रायगड रत्नागिरी आता आपण बघितलं की सिंधुदुर्गमध्ये मान्सून आलेला आहे. तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये देखील, सातारा पुण्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण आणि मान्सूनचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. कारण या टप्प्यापर्यंत मान्सून येणं शक्य आहे. सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अकोला, अमरावती, जालना, परभणी, नांदेडमध्ये पावसाळी वातावरण होतं. सोलापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये, त्यानंतर इकडे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अगदी सातारा, पुण्यापर्यंत पावसाळी वातावरण वाढलेलं आहे आणि नाशिक पूर्व भागातही पावसाळी वातावरण आहे. थोडं जळगाव जिल्ह्यातही तुरळक पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी वातावरण वाढलेलं आहे. आता आपण या ठिकाणी बघतो की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागात पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे. यामध्ये रात्री परभणी, नांदेडच्या दरम्यान थोडं वातावरण आहे. त्यानंतर उद्या दिवसभरामध्ये देखील घाटमाथ्यावर आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाळी क्षेत्र राहणार आहे. त्याचबरोबर आपण हेही बघतो की 8 तारखेला सुद्धा पुणे जिल्ह्यापर्यंत वातावरण आहे. म्हणजे रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आहे, सोलापूरचा काही भाग आहे. तर मान्सून या पद्धतीने या 2 दिवसामध्ये पुढचं मार्गक्रमण करू शकतो. थोडा अहिल्यानगर दक्षिण, बीड दक्षिण या भागातही असेल, परंतु 8 तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी झाला तर आश्चर्य मानण्याची गोष्ट नाही. आणि त्याच दरम्यान आपण बघतो तर 8 तारखेला रात्री उशिरा विदर्भाच्याही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. एकूणच आपण 48 तासाचा अंदाज बघतो. त्यामुळे हवामान बदललं आहे, महाराष्ट्रात मान्सून आला आहे आणि 2 दिवसात मान्सून आणखी प्रगती करू शकतो असा देखील अंदाज आहे. त्यामुळे बघूयात. आपण सध्या दोन्ही भागामध्ये म्हणजे जसं आता तळकोकणामध्ये मान्सून आला आहे त्याच पद्धतीने पूर्वेकडूनही मान्सून सरकलेला आहे. परंतु आपण जर धावती यामध्ये थोड्या 48 तासाचा प्रवास केला तर आपल्या लक्षात येईल की पूर्व भारताकडील जो मान्सून आहे म्हणजे ती जी शाखा आहे ती अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. शिवाय केरळ ते कर्नाटक किनारपट्टी भागात जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे ते देखील महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनला आणखी पुश करू शकतं असा एक अंदाज आहे. आणि त्यामुळे दोन्ही शाखा आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय